ये गेले आता नाईट ड्युटीला. आता आहे ना परशाला फोनच करते. लय दिवस झाले आम्ही भेटलोच नाही. हॅलो, हाय परशा, ये ना बाबा. मा नवरा गेलाय नाईट ड्युटीला. हा आत्ताच दिलं काढून त्याला. हा ये ना मग, लगेच येतो काय? हा ये, मस्त मजा करू. तुला तर वावाच. ये मग लवकर. ठेव का? हा ठेव. होय बाबा, कधीची वाट पाहू राहिले परशा तुझी. कवा आला का तू? आणि ये आता. मी काय म्हणतो, हा मला एकच वाईट वाटलं का डायरेक्ट अरे तुला मला. अरे तसं नको ना करू. आपण जरी तुला काय वाटलं की तो नवरा घरात आहे काय? पण मा नवरा नव्हता ना, म्हणून तुला डायरेक्ट परशा म्हणले. नाही ते भारी झालं. आता कोणाचं राज्य आपलं ए, थांब ना बाबा. इकडे ये ना, तिकडे बाहेरच काला मध्ये मस्त मजा करू. खरं? चल. चाल. ए, अरे. बाबा पडले का तू? आता काय सांगते, तो पडायचं टाकलं मला पाड. नीट चाल ना बाबा. एक तर तुला माहितीये ना आपलं किती प्रेम आहे. हा? तेरे मेरे बीच में कैसा है बंधन अनजाना. वाह, वाह, वाह. कैसा है ये बंधन अनजाना. चला आता. तूने नहीं जाना, मैंने नहीं जाना, तूने नहीं जाना, मैंने नहीं जाना. तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना. अरे पुढे नको मारू ना, गप ना बाबा. चला आता. तिकडचं दारू उघडे. हं? दारू उघडे. धार लावली. चल पटकन. तू ना आता एवढं जास्त हालायला लागले. आता वय झालंय माझं. जाऊ दे, असू दे. पण- वय असू दे, पण मला आवडत आहे ना. हो, आणि मला काय आवडत नाही. बापरे, तेरे मेरे बीच में. तेव्हा तसाच. आणि आता म्हातारा झाला तरी तीच एनर्जी. जाणारच नाही. आणि असं वाटतंय बस 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 ना. आता काय माही गाल तोडून घेतो काय? नाही. हा, पण खरंच तू आहे ना, मी आहे ना, तुझ्याशिवाय दुसरं कोणालाच पाहू नाही शकत. खरं. कोणालाच नाही. आणि तू माझ्या काळजाचा तुकडा आहे. आणि तू माझ्या हा जिव्हीचा जिव्हाळा आहे. होय बाबा, सोड ना आता. बस ना, कवर आवडून झाली. मला फोन करून बोलवले ना. मग बोलवलं म्हणजे काय? तो चालू राहणार का सारखं? काय आहे तो? तसं येईल बस घडीभर पांगव. तुला चहा ठेवू का? हा? चहावी नको. हं? मग? माझा अजून मन शांत नाही झालं. अजून म्हणजे आता परत? मग पण नाही बाबा, नाही नको, नाही नको, नाही, नाही 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 बाबा, नको आता, नको नको आता. मानावर या काय आता उजडत आले. मानावर येईल एक तर रातभर तू इडच आहे. काय या देवाला. अहो भाऊजी, तुम्हाला कसं सांगू? ते ना, ते माहेरचे. इकडे तू इकडे एक मिनिट इकडे बसले बस. ये इकडून बस. ये म्हातार कोण, ये म्हातार अहो कोण. भाऊजी, हा? बरं थांबा. बरं, काय म्हणते? नाही ये म्हातार कोण. अहो ते ना मा चुलत येतो. अगो पण वहिनी तू डायरेक्ट काय नातं आपलं? पाहुणा म्हणून आला. हा, ही माझी आहे ना, लय लांबची माऊस बहीण आहे. बहीण ना. आपलं हे आजी मेवणी. मेवणी आहे. खूप अहो अंतरावरती. ते माय ना तिकडची लांबची दाजी आहे ना, हा. म्हणून ती मला भेटायला आली. अगो पण तू रात्रभर कुठं होता? मग ते ना रात्रीच्या गाडीने उतरले ना. होईन तो नवऱ्याचा यायचा टाइम झाला आणि तू. अहो भाऊजी, तुम्हाला सांग का, मी काय म्हणते, तुम्हाला भजी काढून देऊ का?
हा हा भजी देऊ का तुम्हाला आवडत आहे मिरच्याची भजी भाज्याचं झालं पण मग हा माणूस कोण आहे इकडं काय अहो, करतो तुम्हाला सांगितलं ना दाजी हं. तुमचं ते लय डोंगराच्या पोटाला राहते ते लय आणि लांब आहे. म्हातारा माणूस आहे ती- हा मी काय करणार? तुम्ही विचार करा ना त्यांचं वय आई काय आहे. म्हातारा माणूस आहे पण मला असं कवड्या पा घालत नाही नाही ते काय झालं ते या बायांचा गैरसमज ते काय झालं लय दिवसाने आले ना म्हणून ते म्हणा थोडी मेवणी बाई आपुलकी वाटली. या असे करीत होते नाही मला असं गळ्यात गळे घातल्यासारखं वाटलं म्हणून नाही भाऊजी तुमचा मी काय करणार माझे दात हा. काही नाही ते म्हणा लय दिवसांनी म्हणजे दिसले माझंच गैरसमज झालं असं. हा आता माझं कसं बोलले गैरसमज. बरोबर तुमचा आहे ना हे बघ कानाचा आणि डोळ्याचा फरक राहतो नाही का नाही पण मी डोळ्याने पाहिलं राहते अहो पण मी काय केलं फक्त तोंडावर खात त्याला हा मामा म्हणजे ते नेऊन- एवढं लांबून आले ना म्हणून लय त्यांनी असं दिवसानं आले. हा आता आहे का आपल्या घरी कोणी पाहुणे कोणती लय- मेवणे म्हणे ते चुलत मी आणि हा हा चुलत कुठली मग नाही म्हणजे खानदान कुठली मुळेवाडीची ते हा मुळेवाडी बोईवाडीची आहे ना भरपूर ओळखीचे पवार आहे जाधव आहे हा. कोण ते लागत नाही नाही ती ही मुळेवाडी नाही मग ती तिकडची. नगरच्या- तिकडची बी मुळातले माय ओळखीचे दिलजले दिलवाले नाही, ते गावात राहते आम्ही मळ्यात राहतो बरं हा, हे मी मळ्यात का- राहते. मला गरम होते घरामध्ये मी मग येतो गरम तुम्ही कुठे चालले मी आता शिव करून हा बरं मी जा. काय म्हणते काय आता अडचण नाही. जेवण खाऊनच जा बरं का दाजी नाही बाबा जेवायला काय अपेक्षा नाहीये नको का जेवणच गेले असते नाही, नाही. भाऊजी संग बसले असते का भाऊजी हा म्हणजे ठीक आहे त्यांना हा, जायचं काय करणार भजे काढले असते हा मग भजीन चपाती खाऊ थोडी मला ते नातं लक्षात नाही आलं वयाचं अहो तुमच्या ते लक्षातच नाही आलं ना. ती लक्ष द्यायची काय करेल हा. ते तुम्हाला त्यांचं वयाक पाहून वाटतं नाही ना. कसं आहे काही नाही काही नाही. वहिनी आमची म्हणून माया ओळखीचे नाही बा. असं म्हणलं वहिनीची ओळखीचे आणि तुम्ही हे काय झालं भाऊजी जसं मला लगीन झालं ना तसं ते आलेच भेटच नाही ना नव्हते. ते आता पहिल्यांदाच आले बर म्हणून तुमच्या ते पाण्यातच नाही ना हा म्हणून तुम्हाला ते ओळखूच येईना आणि त्या गाडीवाल्यानं मला इथं उतरून दिल्यावर बस दाजी तुम्ही कस काय घर सापडलं सापडलं का नाव बाबा? विचारित आले ना फक्त नाव विचारित हा आमच्या बरं ठीक आहे चला काय अडचण नाही. मी असा आलो होतो भाऊ आलो होतो मी हा हा म्हटलं भाऊ आता ड्युटी सकाळ झाली ड्युटीवरून आला असेल भाऊ असं येईल का हा, आता? येईल ना, येतील येईल ना. आता हा मग थांबले असते भाऊ येऊस तर हा. नाही थांबायला थांबू शकतो आपलं तसं काही नाही. नाही नाही त्यांना थोडी घाई आहे ना त्यांना पण- आता लगेच काढून देते मला रात्री ती गाडी कसं आहे, इथपर्यंतच होती तुमचे म्हणून. भाऊ आले ना हा मग बसावं चला प्याला चला हा. आणतो मटण नाही. आणतो चिकन हाय पावलं हा. पण भाऊ नाईट ड्युटीवर गेला होता ना हा हा. असं, बरोबर ते कसं पाहुणे आता येईलच भाऊ येईल पण कसं मला पुढे जायचं रात्रीची गाडी इथपर्यंतच होती म्हणून इथं बरं उतरलो. ठीक आहे मी या पुढं नाही तर जायचं. भाऊचा टाइम झाला होता आता 15 मिनिटात भाऊ आला असता बरं, मग नाही मी जेवती. चालतो. हा, बरं, जा ये. ना मग हॉटेल मध्ये जावा हो, मग, हो, हो. हा? हा या मग हा हा, मग ते कंबर दुखत असेल हा, बाबा ते कंबर दुखतो आहे. वय त्यांचं जास्त झालं ना. काठी घेत चला हा नाही दाजी. काठी होती त्यांची कोण दाजी ते मला काय वाटलं माझा थोडा गैरसमज झाला हा, हा. ठीक आहे जाऊ दे आता काही